भोंदू अशोक खरातच्या जाळ्यात अडकलेल्या पीडित महिलांना मानसिक धक्का बसलेला आहे। खरात प्रकरणातील 8 ते 9 पीडित महिलांनी मानसोपचार तज्ञांची भेट घेतल्याची माहिती आहे। खरात प्रकरणातील पीडित महिलांचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानं घरातच एकटे राहत आहेत आणि नैराश्याच्या सावटात या महिला असल्याची माहिती समोर येते आणि त्यामुळेच आता या महिला उपचार घेत असल्याचे समोर आले आहे। आपले प्रतिनिधी शुभम बोडके आपल्या सोबत आहेत। शुभम, नेमकी काय अवस्था आहे या महिलांची? नक्कीच माधवी, आपण जर बघितलं तर या भोंदू अशोक खरात प्रकरणामधल्या ज्या पीडित महिला आहेत त्या महिला या सगळ्या प्रकरणानंतर प्रचंड मानसिक धक्का खरं तर त्यांना बसलेला आहे। एकूण जर बघितलं तर या महिलांचे जे व्हिडिओ होते ते या अशोक खरात सोबतचे हे सगळे व्हिडिओ व्हायरल देखील झालेले होते। या सगळ्या संदर्भामध्ये ज्यांनी व्हिडिओ व्हायरल केले त्यांच्यावर खरं तर गुन्हे देखील दाखल करण्यात आलेले आहे। मात्र ज्या महिला खरं तर या सगळ्या भोंदू अशोक खरातच्या जाळ्यामध्ये अडकलेल्या होत्या अशा ज्या महिला आहेत त्या घरामध्ये एकटे राहत असल्याचं त्या ठिकाणी पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणामध्ये त्या नैराश्यात असल्याचं देखील पाहायला मिळतंय। या सगळ्या प्रकरणामध्ये विशेष तपास पथकाकडनं या महिलांचं त्या ठिकाणी कोणतीही दडपण घेऊ नये, संपूर्णपणे सुरक्षित राहावं असं देखील त्यांना आश्वासन दिलं जात आहे। त्यांना न्याय मिळवून देण्याचं देखील आश्वासन दिलं जात आहे। मात्र या सगळ्या प्रकरणानंतर ज्यावेळी या महिला अनेकदा या भोंदू अशोक खरातकडे ज्या विश्वासानं जात होत्या, या महिलांचं त्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं त्या ठिकाणी फसवणूक करण्यात आल्याचं समोर आल्यानंतर या सगळ्या महिला ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात नैराश्यात असल्याचं पाहायला मिळत आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये आपण बघतोय ज्या 7 ते 8 महिला खरं तर या प्रकरणामध्ये समोर आलेल्या होत्या, त्यांनी तक्रार या भोंदू अशोक खरातच्या विरोधात दिलेली होती। त्यांना आता मानसोपचार तज्ज्ञांकडनं सल्ला दिला जातोय। तपास पथकाकडनं विशेष या महिलांना अज्ञातस्थळी जाऊन त्यांची वारंवार चौकशी केली जाते, त्यांचं मनोबल वाढवण्याचा खरं तर प्रयत्न केला जातोय आणि या सगळ्या महिलांना त्या ठिकाणी न्याय मिळवून देण्याचं आश्वासन खरं तर या तपास पथकाच्या महिला अधिकाऱ्यांकडनं विशेष म्हणजे त्या ठिकाणी आश्वासन दिलं जातंय। एकूणच या सगळ्या महिला आहे त्या प्रचंड मानसिक धक्क्यामध्ये आहे। त्यांना सावरण्यासाठी कुटुंबाची देखील त्यासोबत समाजाची देखील त्या ठिकाणी खरं तर मोठ्या प्रमाणात जी परिस्थिती आहे ती एकूण जर बघितलं तर या प्रकरणानंतर त्यांच्या बघण्याचा दृष्टिकोन बदलल्यानंतर या सगळ्या प्रकरणामध्ये या महिलांना कुठेतरी त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी एकूणच हा सगळा प्रयत्न मानसोपचार तज्ज्ञांकडनं होतो असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। माधवी, शुभम, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर आहेत।